पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्र तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी आलेली आहे आणि तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे। कारण की पहिल्या लिस्टमध्ये सुद्धा भरपूर मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्याचबरोबर दुसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा भरपूर मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। आता तिसरी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते आणि त्याचबरोबर आणि ही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड मेरिट लिस्ट जर येत असेल तर कोणत्या तारखेपर्यंत हे येणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना 50%, 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक बद्दल सांगणार आहे आणि कोणकोणते असे डिव्हिजन असणार आहे की त्या ठिकाणी कट ऑफ कमी या ठिकाणी जाण्याची शक्यता असणार आहे सर्व डिव्हिजन पेक्षा। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे आणि तुम्ही कोणत्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरला फक्त एवढं कमेंट बॉक्स मध्ये लिहा। कारण की आपण ज्या स्पेशल एक व्हिडिओ या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ आपण आणणार आहे की सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कट ऑफ किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा, यावर आपण लवकरच त्या ठिकाणी व्हिडिओ आणणार आहे। तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की या ठिकाणी लिहा की तुम्हाला किती पर्सेंटेज आहे, कोणत्या डिव्हिजन मध्ये तुम्ही फॉर्म भरला, तर तेवढा आपल्याला या ठिकाणी अंदाज लागणार आहे आणि त्याच्यावरून आपण जे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ त्या ठिकाणी काढणार आहे। म्हणजे जेवढे पण विद्यार्थी कमेंट या ठिकाणी करणार आहे तर आपल्याला एक अंदाज लागणार आहे की कोणकोणत्या डिव्हिजन मध्ये किती पर्सेंटेज वाले मुलं अजूनही या ठिकाणी आहे। तर आपण सर्व डिव्हिजनची माहिती, सर्व डिव्हिजनचा जो कट ऑफ आपण सांगणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, तर महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कट ऑफ किती जाणार आहे यावर आपण पुढील व्हिडिओ त्या ठिकाणी आणणार आहे, संपूर्ण तो अभ्यास करूनच। तर आता जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट आली आहे तर तेव्हापासून विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे। तर मी आताच तुमचा भ्रम दूर करून या ठिकाणी देतो, तर थर्ड लिस्ट येणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची एकच लिस्ट लागत नाही, तर जवळपास 6 लिस्ट यावर्षी येणार आहे। कारण की मागच्या वर्षी 6 लिस्ट आल्या होत्या आणि त्याच्या मागच्या वर्षी 7 लिस्ट त्या ठिकाणी आल्या होत्या, पण मागच्या वर्षी 6 लिस्ट आल्या होत्या, तर यावर्षी सुद्धा अंदाज आहे की यावर्षी सुद्धा 6 लिस्ट येऊ शकतात असा आपला या ठिकाणी अंदाज आहे। तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा, दशा लिस्ट लागणार आहे, तसतसा कट ऑफ या ठिकाणी घसरणार आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे तर तुम्ही लिहून घ्या। तर 15 मे पर्यंत जे आहे हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी मेरिट लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर 15 मे पर्यंत जे आहे हे लिस्ट या ठिकाणी येणार आहे। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं तर त्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख होती 6 मे, त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख त्या ठिकाणी दिली होती। ज्यांनी सुद्धा 6 मे पर्यंत ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही, आतापर्यंत ज्यांनी डॉक्युमेंट केलं नाही, तर ते विद्यार्थ्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। ठीक आहे, तर ज्यांनी सुद्धा 6 मेच्या अंदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे तर त्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे सिलेक्शन। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट जी आहे हे तुम्हाला 15 मे पर्यंत पाहायला भेटणार आहे। जेव्हा पहिली लिस्ट लागली होती तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास 23 मार्चला त्या ठिकाणी पहिली लिस्ट येणार आहे आणि ते 22 मार्चला आली होती। आणि दुसऱ्या लिस्टच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की दुसरी जी लिस्ट आहे हे जवळपास तुम्हाला 15 एप्रिल पर्यंत पाहायला भेटणार आहे आणि 15 नंतर मी तुम्हाला 19 तारखेपर्यंत तारखा दिल्या होत्या आणि रविवारची सुट्टी होती 20 तारखेची, आणि त्यामध्ये ज्या सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे जे आहे ते एवढा लेट त्या ठिकाणी झाला, एक लक्षात ठेवा। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की 21 एप्रिल पर्यंत दुसरी लिस्ट या ठिकाणी येणार आहे, तर 21 एप्रिललाच ती आली होती, रात्रीच्या नंतर आली होती, म्हणजे 7:30-8 वाजता ती लिस्ट आली होती। ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो। आणि कोणकोणते असे डिव्हिजन असणार आहे की त्या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे तिसऱ्या लिस्टचा, तर
पालघर डिव्हिजनचा कडाप तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर चंद्रपूर डिव्हिजनचा कडाप तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे। गोवा डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी पाहायला भेटणार आहे। रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, मिरज, भुसावळ, तर हे काही डिव्हिजन आहे की या ठिकाणी तुम्हाला कडाप या ठिकाणी थोडाफार कमी पाहायला भेटणार आहे बाकीच्या डिव्हिजन पेक्षा। तर जसजशा लिस्ट या ठिकाणी येणार आहे तसतसा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसोकच्या 6 लिस्ट या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे। आणि निवड प्रक्रियेची जर आपण पाहिलं तर आपलं जर यामध्ये लिस्ट लागली, लिस्टमध्ये जर आपलं नाव आलं तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागत असते। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे ट्रेनिंगसाठी त्या ठिकाणी बोलावलं जाते आणि ट्रेनिंग जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये काम करावं लागते तेच काम आपल्याला ट्रेनिंग मध्ये सुद्धा करावं लागते, ठीक आहे। तर अशी जे पुढची प्रोसेस या ठिकाणी आणि एकदम शाईव ड्यूटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। तर जवळपास सकाळी 10 वाजता पोस्ट ऑफिस उघडावं लागते आणि जवळपास 2 वाजता आपल्याला ते बंद करावं लागते। बाकी तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर पाहिसान तर खूप म्हणजे एकदम शाईव ड्यूटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। तर त्यांना जास्त काम सुद्धा करावं लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बसलेच राहायचे त्या ठिकाणी तुम्हाला जर समजा कुठं काही पार्सल वगैरे पाठवायचं, कुठं फॉर्म वगैरे ऑफलाईन पाठवायचा असेल तर आपल्या गावामध्ये तुम्ही पाहता की कशा प्रकारे त्यांची ड्यूटी त्या ठिकाणी असते। तर एकदम चांगली ड्यूटी आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पेपर नाही मेन, त्याचबरोबर ग्राउंड नाही, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार 10वीच्या पर्सेंटेज आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब। अजून काय पाहिजे, पगार सुद्धा 12,000 ते 29,000 पर्यंत यामध्ये भेटते। तर चांगली यामध्ये हे नोकरी आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना 50%, 60%, 70%, 80%, 90%, तर ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, तर पहा ज्यांना सुद्धा 50%, 60%, 70%, 80%, 90% तुम्ही जर ह्या गटातील असेल तर थर्ड लिस्ट मध्ये सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला कडाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर काही ठिकाणी जे काही डिव्हिजन मध्ये ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने फॉर्म वगैरे आले नसेल तर त्या ठिकाणी नक्की जे कडाप त्या ठिकाणी कमी जाणार आहे। आणि त्याचबरोबर मी तुम्हाला 70च्या वरती सुद्धा मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे थर्ड लिस्ट मध्ये दाखवणार आहे। तर ते पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा विद्यार्थी असू शकते, एसटी कॅटेगरीचा सुद्धा तो विद्यार्थी असू शकते, एक लक्षात ठेवा। तर ह्या डिव्हिजन मधले काही असे डिव्हिजन असणार आहे की त्या ठिकाणी कडाप तुम्हाला कमी त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ज्यांना 50%, 60%, 70%, 80%, 90%, तर ह्या गटातील काही विद्यार्थ्यांचा थर्ड लिस्ट मध्ये या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। तर काही जे खऱ्या अर्थानं एखादं डिव्हिजन आहे, जसं मी तुम्हाला एखादं उदाहरण देतो, जसं आता गोवा डिव्हिजन आहे त्या ठिकाणी फॉर्मच नाही आले, त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा, त्या ठिकाणी म्हणजे थोडंसं जास्त दूर आहे तर त्यामुळे भरपूर मुलांना परवडत नाही तिकडे। तर तिकडे फॉर्म आले नाही, कमी पर्सेंटेज वाल्याचे त्या ठिकाणी फॉर्म आले तर नक्की कडाप त्या ठिकाणी कमी जातो, ठीक आहे। आणि तिकडे जर जास्तही जरी आले असेल फॉर्म तर मग तो तेवढा जाणारच आहे कडाप, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा। तर थर्ड लिस्ट मध्ये ज्यांना सुद्धा 50%, 60%, 70%, 80%, 90%, तर ह्या गटातील जर तुम्ही असाल तर यामध्ये चान्सेस आहे, थोडेफार या ठिकाणी चान्सेस आहे की या गटातील विद्यार्थ्यांचा काही या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला संयम ठेवायचा आहे, शेवटल्या लिस्ट पर्यंत आपल्याला संयम ठेवायचा, कारण की याच्या अगोदर असं झालेलं आहे, याच्या अगोदर कडाप कमी लागलेला आहे। तर मी तुम्हाला उदाहरण सुद्धा दाखवलेलं आहे, जसं गोवा डिव्हिजन झालं 50%, 60% एवढा कडाप त्यावेळेस गेला होता 2022 मध्ये, ते लास्ट लिस्ट होती तेव्हा, ठीक आहे। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक बद्दल देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओत आमचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय